नमस्ते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदासंदर्भात जे काही आपण सामान्यांचं किंवा पेपर विश्लेषण करतो त्याचा आज भाग क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहणार आहे. मित्रांनो, पेपर मित्रांनो तुम्हाला माहिती पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांच्या लिपिक, शिपाई, चालक सर्व प्रकारच्या याद्या या ठिकाणी लागलेल्या आहे. चालक भरती संदर्भात पण बरेच विद्यार्थ्यांची मागणी होती, मात्र चालक भरती संदर्भात सुद्धा आपण तुम्हाला नोट्स देणार आहे चांगल्या क्वालिटीच्या. त्यामध्ये सगळे तांत्रिक प्रश्न असणारे, प्रॉपरली जे प्रश्न मेन आहेत ते तांत्रिक प्रश्न त्या ठिकाणी असणारे. आज आपण भाग 9 मध्ये शिपाई पदाचा पेपर पाहणार आहे. मित्रांनो, आपले आतापर्यंत 8 लेक्चर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. ते 8च्या 8 लेक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तत्पूर्वी जे विद्यार्थी पात्र यादीमध्ये आलेले आहेत, ज्यांचे पात्र यादीमध्ये लिपिक असेल किंवा शिपाई असेल, ज्या विद्यार्थ्यांचं पात्र यादीमध्ये नाव आले त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही जी टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय, अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज आहे. मित्रांनो, सर्वांनी आजच प्रवेश करायचा, कारण की ही जी आपली बॅच आहे मित्रांनो, गेले 3 महिन्यापासून आपली ही बॅच सुरू झालेली आहे. मात्र या बॅच आता सांगता झालेली आहे. मात्र तुम्ही आज ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या संपूर्ण 51 मॉक टेस्ट लिपिक पदाच्या आणि 51 मॉक टेस्ट शिपाई पदाच्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की या सोबतच तुम्हाला काही पीडीएफ सुद्धा आपण मोफत पुरवल्या जाणार आहेत. आतापर्यंत आपण 9 ते 10 पीडीएफ दिलेले आहे. इथून पुढे मी तुम्हाला 20-25 पीडीएफ जवळ त्यामध्ये देणार आहे. पीडीएफ हे तुम्हाला मोफत असणार आहे, मात्र पीडीएफ त्याच विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे का ज्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन टेस्ट सिरीजला ऍडमिशन असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आता उशीर करू नका. आपल्या हातामध्ये मोजून 40 दिवस बाकी राहिलेले, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लगेच जायचं. मित्रांनो, स्क्रीनवरती नंबर दिसतो, या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे आणि लगेच आपले मॉक टेस्टला ऍडमिशन घ्यायचंय. मॉक टेस्ट शिपाई किंवा मॉक टेस्ट लिपिक, जी मॉक टेस्ट तुम्हाला पाहिजे त्या मॉक टेस्टला तुम्ही ऍडमिशन या ठिकाणी करायचं आहे. चला तर मग आता आपण जास्त उशीर न करता आपण आता आपल्या पेपरला सुरुवात करतोय. आपला आजचा पेपर भाग क्रमांक 9 आहे. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्याला ह्या पेपरला नक्की किती मार्क मिळतात आजच्या शिपाई पदाच्या पेपरला हे सुद्धा तुम्ही मला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगायचं आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, आता आपण पेपरला या ठिकाणी आपल्या प्रॉपरली सुरुवात करतोय. हरदेस सर संचालित हरदेस ऑनलाईन अकॅडमी महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई ऑनलाईन टेस्ट. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आता जे ऑनलाईन टेस्ट बद्दल मी माहिती दिली, ज्यांना ऑनलाईन टेस्टला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी या नंबरवरती लगेच जाऊन संपर्क करायचा. ऑनलाईन मॉक टेस्टला लगेच ऍडमिशन करून घ्यायचे. आता आपण या ठिकाणी आपल्या पेपरकडे जातो. मित्रांनो, पहिलं प्रश्न आहे, भारतीय संविधानातील संघराज्य फेडरेशन संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली? मित्रांनो, आपण जी संकल्पना घेतलेली ही आपण या ठिकाणी कॅनडा या देशाकडून आपण ती संकल्पना या ठिकाणी काय केलेली घेतलेली आहे. मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन कडे जातो आपण. दुसऱ्या क्वेश्चन कडे, राज्यसभामध्ये सदस्यांची कमाल संख्या किती आहे? तर राज्यसभामध्ये जी सदस्यांची कमाल संख्या विद्यार्थी मित्रांनो ही 250 तुम्हाला माहिती. जर त्यांनी विचारलं तर निर्वाचित सदस्य संख्या, जर निर्वाचित विचारलं तर 238 आणि राष्ट्रपती किती देतात? 12. असे 250 लक्षात ठेवा. या ठिकाणी राज्यसभेची सदस्य संख्या किती विचारलं तर 250, मात्र जर निर्वाचित विचारले तर 238च निर्वाचित हे त्याचं उत्तर असणार आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जातो. मित्रांनो, तिसरा प्रश्न, संविधान दुरुस्ती कोणत्या अनुच्छेदाखाली केली जाते? संविधान दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती जी आहे मित्रांनो, त्याची आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेले आहे आणि त्याचं आर्टिकल आहे मित्रांनो 368 नुसार आपण काय करतो? घटना दुरुस्ती. आणि ते कोणाकडून घेतलं आपण? साऊथ आफ्रिका यांच्याकडून आपण काय केलेलं? तर घटना दुरुस्ती हे आपण घेतलेलं आहे. चौथ्या प्रश्नावर, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते हे होते सर्वपल्ली राधाकृष्णन, आणि हे पहिले उपराष्ट्रपती आणि पहिल्यांदाच 2दा झालेले उपराष्ट्रपती होते, लक्षात ठेवा. म्हणजे आतापर्यंत भारताचे एकच व्यक्ती राष्ट्रपती का जो 2 वेळा झालेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर एकच 2 व्यक्ती उपराष्ट्रपती, एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे 2दा उपराष्ट्रपती झालेले, आणि मोहम्मद हमीद अन्सारी हे एक व्यक्ती का जे 2दा उपराष्ट्रपती झालेले आहेत. लक्षामध्ये म्हणजे राष्ट्रपती एक व्यक्ती 2दा आणि उपराष्ट्रपती 2 व्यक्ती 2दा. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण जातो, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर मित्रांनो, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा तुम्हाला माहिती 2013 ला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा या ठिकाणी लागू झालेला आहे. सर्वांनी बारकाईने पेपर वर लक्ष द्यायचे, शेवटपर्यंत पाहायचा प्रश्न. आणि तुम्हाला किती मार्क्स पडलात, तुम्हाला याच्यापैकी 30 पैकी किती मार्क्स बरोबर आले हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं, म्हणजे तुम्हाला किती प्रश्न येत होते ते मला समजेल. पुढचा क्वेश्चन मित्रांनो, मूलभूत कर्तव्य संविधान कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? मूलभूत कर्तव्य तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्र 1976 42वी अमेंडमेंट जी होती, त्या 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होते? मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आपल्या काय केले होते? समाविष्ट करण्यात आलेले होते. आणि लक्षामध्ये 7व्या प्रश्न आपण जातोय, संविधान सभा कधी स्थापन झाली? मित्रांनो, संविधान सभा कधी स्थापन झाल्या? प्रश्न 1946 ला संविधान सभा स्थापन झाली, मात्र 9 डिसेंबर 1946 ला. किती? 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभा स्थापन झाली आणि संविधान सभेची पहिली बैठक त्या ठिकाणी झाली होती. पुढच्या प्रश्नात जातो आपण, सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? सिंधू संस्कृतीतील जो मोहनजोदडो आहे, साहजिक आहे, कोणत्या नदी काठी वसलेले? ते सिंधू नदी काठीच वसलेले या ठिकाणी आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन जातो आपण, अशोक
याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? मित्रांनो, अशोका याने बौद्ध धर्माचा काय केला होता? त्या ठिकाणी स्वीकार केलेला होता. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जातो मित्रांनो आपण. अकबरनामा हे ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मित्रांनो, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर अकबरनामा हा ग्रंथ जो लिहिलेला आहे अब्बुल फाजल यांनी काय केलेले? अफजलनामा हा ग्रंथ अबू फाजल यांनी लिहिलेला आहे. पुढच्या क्वेश्चन, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवणारच, हा वाक्य कोणी म्हटलं? मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक. आपल्या सर्वांना माहिती आहे बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच म्हटलेला आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जातो मित्रांनो आपण. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढचा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? ज्यावेळेस महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात प्रथम आले त्यावेळेस या ठिकाणी चंपारण्य सत्याग्रह काय झालेला आहे? झालेला होता. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1917 साली पहिला जो सत्याग्रह झाला होता तो चंपारण्य सत्याग्रह या ठिकाणी महात्मा गांधींचा झाला होता किंवा करण्यात आला होता. त्यानंतर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? कुणी केली? मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेचे जे प्रमुख संस्थापक होते ते ॲलन हुम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख संस्थापक होते. असेच प्रश्न मित्रांनो आपल्याला शिपायासाठी सामान्यांमध्ये पाहावयास मिळणार आहे. राजपुत्र हे कोणत्या प्रकारचा समाज आहे? मित्रांनो, राजपुत्र हा समाज जर विचारला तर लक्षात ठेवा हा तत्पुरुष समाज होतो. लक्ष्मी राजाचा पुत्र म्हणजे विभक्ती तत्पुरुष म्हणजे हा कोणता समाज आहे? मित्रांनो, तत्पुरुष समाजाचं उत्तर आहे. मराठीचे पण आपण काही क्वेश्चन टाकलेत. सुंदर हा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? मित्रांनो, सुंदर हे जे विशेषण आहे गुणवाचक विशेषण आहे. आपल्याला माहिती आहे सुंदर कोणतं विशेषण मानो हे गुणवाचक विशेषण आहे. सुंदर काय आहे? गुणवाचक विशेषण आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तत्पूर्वी मित्रांनो जी आपली बॉम्बे हायकोर्टची टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला खूप मटेरियल आपण पुरवत आहे. टेस्ट सिरीजच्या बरोबरच इतर पण मटेरियल तुम्हाला देतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घ्यायची पीडीएफ पण देणार आहे मी तुम्हाला, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच माझा हा नंबर दिसतोय 9766 खाली कोपऱ्यामध्ये त्या नंबरवरती जायचंय आणि त्या ठिकाणी लगेच जाऊन त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करायचा आणि लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांना तुम्ही टेस्ट सिरीज या ठिकाणी घेऊ शकता. पुढचा प्रश्न होता पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर कोणता आहे? तर मित्रांनो, पृथ्वीचा जो सर्वात बाहेरील थर हा क्रस्ट हा पृथ्वीचा काय आहे? सर्वात बाहेरील थर या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जातो मित्रांनो आपण. पुढचा क्वेश्चन, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर सह्याद्री पर्वतरांग ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. कुठे सह्याद्री पर्वतरांग? महाराष्ट्र या राज्यामध्ये सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जातो मित्रांनो आपण. पुढचा क्वेश्चन, थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? थारचं जे वाळवंट आहे सगळ्यात मोठं जे वाळवंट मानलं जातं थार वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये थारचं वाळवंट या ठिकाणी आपलं आहे. त्यानंतर नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? नर्मदा नदी ही भारताची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे ती नदी कुणीकडे वाहते? पश्चिमेला ही नदी वाहत आहे कारण ती पश्चिम वाहिनी नर्मदा तापी. लक्षामध्ये भूकंप मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? भूकंप मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्या उपकरणाला काय म्हणतात? तर सिस्मोग्राफ हे त्या भूकंप मोजण्यासाठी जे वापरलं जातं त्याला काय म्हणतात? सिस्मोग्राफ म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. डीएनए चे पूर्ण रूप काय? असे पण शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले जातात. ओके, तर ऑप्शन नंबर 1 डी काय आहे? डिऑक्सोरिबोन्यूक्लिक. आता ते मला इंग्लिशचा उच्चार होत नाही त्या शब्दाचा व्यवस्थित. लक्षामध्ये त्याचं उत्तर आहे 1 नंबरचा. लक्षामध्ये प्रॉपर. पुढचा क्वेश्चन मित्रांनो 22 नंबरचा. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतं? तर न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगते मित्रांनो आपल्याला? तर एव्हरी ऍक्शन काय सांगणार आहे? एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल इन ऑपोजिट रिएक्शन. म्हणजे थोडंसं इंग्लिश मध्ये पण वापरले जेणेकरून इंग्लिशचा पण आपल्याला याच्यामधून थोडा अभ्यास होऊन जाईल. लक्षामध्ये. त्यानंतर पुढचा आहे 23. व्हिटॅमिन सी डी शरीरात कशामुळे तयार होतं? तर व्हिटॅमिन डी आपल्याला माहिती सकाळच्या कवळे ऊन जे असतं सूर्यप्रकाश त्याच्यामुळे काय होतं? व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं म्हणजे मोफत मिळणारं जीवनसत्व. ओझोन लेअर कोणत्या वायुमंडलीय स्तरात आहे? तर ओझोन लेअर हा आहे मित्रांनो स्ट्रॅटोस्फिअर याच्यामध्ये ओझोन लेअर आहे. लक्षामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे आपण जात होतो. ऑप्शन नंबर 2 आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जातो. पुढचा क्वेश्चन पहा. या ठिकाणी चंद्रयान 3 मोहिमेने चंद्रावर यशस्वी लँडिंग कोणत्या वर्षी केलं होतं? तर तुम्हाला माहिती मित्रांनो आय थिंक वाटतं जुलै महिन्यात काहीतरी ते लँडिंग झालं होतं. 2023च्या जुलै महिन्यामध्ये आपण चंद्रयानचं लँडिंग या ठिकाणी पाहिलेलं होतं. लक्षामध्ये. जुलै किंवा महिना मागे पुढे होऊ शकतो. G20 समिट 2023 कोणत्या शहरात झाली होती? मित्रांनो G20 समिट जी होती ही 2023 ची जी झाली होती दादांनो ही झाली होती नवी दिल्ली या शहरामध्ये. म्हणूनच हा प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे आपल्याकडे होती. आता जर विचारलं तर G20चं यजमान आता सध्या अमेरिका आहे आणि ब्रिक्सचा यजमान 2026 ला भारत आहे. अतिशय महत्वाचं आहे वाक्य लक्षात ठेवा. डिजिटल इंडिया ऍक्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? डिजिटल इंडिया ऍक्ट जो आहे मित्रांनो हा सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सुरक्षा या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढच्या क्वेश्चन जातो आपण मित्रांनो. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर इस्रोचं जे मुख्यालय सर्वांना माहिती आहे बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी इस्रोचं काय या ठिकाणी मुख्यालय आहे मित्रांनो लक्षात घ्या.
त्यानंतर मित्रांनो नोबेल प्राइज कोणत्या देशात दिला जातो, तर नोबेल प्राइज जो आहे मित्रांनो हा स्वीडन या देशाकडून नोबेल प्राइज या ठिकाणी दिलेला जातो किंवा देतात. आलं लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला बाकीचे पण भरपूर प्रश्न घेणार, त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे जागतिक पर्यावरण दिन कधी असतो, तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करेल त्यांनी सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. माझा नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. ही टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाची असणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली जॉईन करून घ्या. ही पीडीएफ पुन्हा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना ह्या पीडीएफ सुद्धा शिपायाच्या मिळणार आहे, काळजी करू नका. संपूर्ण आपण तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर पुस्तकाबद्दल पण बरेच विद्यार्थी मला विचारणा करतात, तर पुस्तकाबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो व्यवस्थित. मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या सिरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, सर आम्हाला बुक हवंय, कोणतं बुक घेऊ. तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्ण आता नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर, जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे, त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत, त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे, शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपायाचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. आलं लक्षामध्ये. या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घर बसल्या मिळू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.